स्मार्ट टीचर्स या यूट्यूब चॅनलवर मी प्रदीप ज्ञानेश्वर बिलवणे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मिशन नवोदय उपक्रमाअंतर्गत खास विद्यार्थ्यांसाठी बनवलेले नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील। तेव्हा तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही सर्वांनी माझ्या या चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला मिळत राहील। चला तर मग आता आपण अधिक वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। चला। विषय गणित, घटक क्रमांक 15, परिमिती, क्षेत्रफळ आणि घनफळ। स्वाध्याय 15.2। स्वाध्याय 15.2। एका आयताची लांबी 6 सेमी आहे, त्याची परिमिती 16 सेमी आहे, आयताचे क्षेत्रफळ चौरस सेंटीमीटर मध्ये आहे। विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी आपल्याला आयताची लांबी दिलेली आहे, रुंदी दिलेली नाही। त्याऐवजी त्या आयताची परिमिती आपल्याला दिलेली आहे आणि या माहितीच्या आधारे आपल्याला आयताचे क्षेत्रफळ काढायचं आहे। आकृत्यावरचे प्रश्न सोडत असताना विद्यार्थ्यांनो, आपल्याला समजण्याकरता आपण एक छोटीशी आकृती काढून घेऊया। अशा प्रकारचा एक आयत आकृती आहे बघा, आणि या आयताची आपल्याला लांबी दिलेली आहे 6 सेंटीमीटर। त्यानंतर आपल्याला माहिती दिलेली की या आयताची जी परिमिती आहे ती परिमिती आहे 16 सेंटीमीटर आणि आपल्याला प्रश्न आहे की आयताचे क्षेत्रफळ काढायचं आहे। आता आयताचे क्षेत्रफळ काढायचं सूत्र तुम्हाला सर्वांना माहित आहे। आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी, लांबी गुणिले रुंदी। म्हणजे आपल्याला आयताचं जर क्षेत्रफळ काढायचं असेल तर आपल्याला लांबी आणि रुंदी या दोन्ही गोष्टी माहित असायला पाहिजे। तर आपल्या उदाहरणामध्ये लांबी दिलेली आहे, रुंदी दिलेली नाही। मग आपण एक काम करू शकतो विद्यार्थ्यांनो की या परिमितीच्या आधारे आपण या आयताची रुंदी काढू शकतो। ते कसं तर बघा विद्यार्थ्यांनो, याची लांबी, या रेषेची लांबी जर 6 सेमी असेल तर याची लांबी सुद्धा 6 सेंटीमीटर आहे। म्हणजे आपण काय करूया विद्यार्थ्यांनो की ह्या दोन्ही लांबी या एकूण परिमितीमधून आपण कमी करून घेऊया, कारण परिमिती म्हणजे काय असते विद्यार्थ्यांनो, चारही बाजूच्या लांबीची बेरीज। मग याच्यातून आपण बघा 6 अधिक 6 12 सेंटीमीटर जर आपण वजा केले बघा विद्यार्थ्यांनो, 16 मधून आपण 12 जर वजा केले तर 4 आणि 0 म्हणजे किती उरलं बघा, 4 सेंटीमीटर। आता हे जे 4 सेंटीमीटर उरलेलं आहे विद्यार्थ्यांनो, हे 4 सेंटीमीटर काय आहे, दोन बाजूंची रुंदी आहे बघा। या बाजूची रुंदी सुद्धा आणि या बाजूची सुद्धा रुंदी आहे, दोघांची बेरीज किती आहे, 4 सेंटीमीटर। मग निश्चितच आता तुमच्या लक्षात आलं असेल विद्यार्थ्यांनो की रुंदीची ही बाजू आणि ही बाजू जर सारखी असेल तर या 4चे 2 समान भाग आपल्याला करावे लागतील आणि 4चे 2 समान भाग केले तर एक भाग हा 2 सेंटीमीटरचा होईल, एक भाग 2 सेंटीमीटरचा तयार होईल। मग आता यावरून आता आपल्याला आपल्या आयताची जी रुंदी आहे ती मिळालेली आहे 2 सेंटीमीटर। मग आता आपल्याला या आयताचे क्षेत्रफळ काढणे आपल्यासाठी फार सोपं काम आहे। लांबी गुणिले रुंदीमध्ये आपण संख्या ठेवूया, 6 गुणिले 2 बरोबर साइन 2 12 चौरस सेंटीमीटर, 12 चौसेमी असं होईल या आयताचं क्षेत्रफळ। आणि हे जे उत्तर आहे विद्यार्थ्यांनो हे पर्याय क्रमांक डी या ठिकाणी आलेलं आहे। प्रश्न क्रमांक 2, तार वाकवून एक आयत तयार केला, या आयताची लांबी आणि रुंदी अनुक्रमे 50 सेंटीमीटर आणि 25 सेंटीमीटर आहे, तारेची एकूण लांबी आहे। तर विद्यार्थ्यांनो, हा प्रश्न आपल्याला वाचल्यानंतर लगेच समजून येईल की एक तार आहे आणि त्या तारेचा आयत तयार केलेला आहे। नंतर त्या तारेची जो आयत तयार झाला त्याची लांबी जी आहे 50 सेंटीमीटर आहे आणि रुंदी 25 सेंटीमीटर आहे। मग एकूण तार किती असेल, आता एकूण तार किती असेल हे काढणे म्हणजेच त्या आयताची परिमिती काढणे होईल। आणि आयताची परिमिती काढण्याचं सूत्र सर्वांना माहित आहे, आयताची परिमिती बरोबर 2 कंसामध्ये लांबी अधिक रुंदी, हे आयताची परिमिती काढण्याचं सूत्र आहे। मग आपण आयताची परिमिती काढून घेऊया। 2 कंसामध्ये लांबी आहे बघा 50 सेंटीमीटर अधिक रुंदी आहे 25 सेंटीमीटर बरोबर होणार आहे विद्यार्थ्यांनो 2 गुणिले कंस आपल्याला सुरुवातीला सोडवावा लागेल। हा कंस म्हणजे याचा अर्थ होतो गुणाकाराचा चिन्ह, इथं कुठलाही चिन्ह दिला नाही याचा अर्थ इथं काय गुणाकार आपल्याला धरायचा असतो बघा।
पहिल्यांदा कंस सोडवावा लागतो, त्यामुळे 50 अधिक 25 याची बेरीज होणार आहे 75 आणि 75 दुने 150 सेंटीमीटर. तर ही होणार आहे 150 सेंटीमीटर ही या आयताची परिमिती. आणि आयताची परिमिती म्हणजेच त्या आयताला तयार करणारी लागलेलं तार, एकूण तार जे लागणार असेल तेच असणार त्या आयताची परिमिती. हे उत्तर पर्याय क्रमांक सी या ठिकाणी आलेलं आहे. क्रमांक 3, 25 मीटर लांब आणि 12 मीटर रुंद असलेल्या आयताकृती टाकीमध्ये 2.5 मीटर खोलीपर्यंत पाणी आहे. टाकीतील पाण्याचे घनफळ आहे. विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी आपल्याला लांबी दिलेली आहे, रुंदी दिलेली आहे आणि येथे बघा खोली म्हटलेलं आहे. खोली म्हणजेच काय विद्यार्थ्यांनो, तर त्या टाकीची उंची. त्याला आपण खोली म्हणा किंवा जाडी जरी म्हटलं तरी ती काय होणार आहे विद्यार्थ्यांनो, त्या टाकीची उंची होणार आहे. आपल्याला त्या टाकीतील पाण्याचं घनफळ काढायचं आहे. आता टाकीतील पाण्याचं घनफळ काढणे म्हणजे त्या टाकीचे घनफळ काढणे होय विद्यार्थ्यांनो. आयताकृती आहे म्हणजे इष्टिकाची ते आपण त्याला म्हणू शकतो आणि त्या टाकीचं आपल्याला काय करायचं आहे, घनफळ काढायचं आहे. मग टाकीचे घनफळ काढण्याचं किंवा इष्टिका चितीचे घनफळ काढण्याचं सूत्र सर्वांना माहित आहे. इष्टिका चितीचे किंवा टाकीचे घनफळ म्हणलं तर विद्यार्थ्यांनो त्यामध्ये 3 बाबी आलेल्या असतात. ते म्हणजे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. तर अशा प्रकारे हा सूत्र आहे विद्यार्थ्यांनो की ज्याद्वारे आपण एका इष्टिका चितीचं किंवा आयताकृती टाकी असेल तर त्या टाकीचं घनफळ काढू शकतो. आता आपल्याला काय करायचं, या सूत्रामध्ये आपल्याला फक्त आपल्या उदाहरणातील किमती ठेवता आल्या पाहिजे. तर बघा मग आपण आपल्या उदाहरणातल्या किमती बघूया. लांबी आहे 25 मीटर म्हणजे 25, रुंदी आहे 12 मीटर आणि खोली म्हणजेच उंची विद्यार्थ्यांनो, खोली आहे 2.5 मीटर. अशा प्रकारे या तिन्ही संख्यांचा गुणाकार. आता हा गुणाकार आपण करून घेऊया. बघा विद्यार्थ्यांनो, सुरुवातीला 25 गुणिले 12 हा गुणाकार करून घेऊया. याच्याकरता आपण बाजूला पण अशी क्रिया करू शकतो, 25 गुणिले 12. आपल्याला गुणाकार थोडासा जलद गतीने करता यावा यासाठी आपण एक काम करूया विद्यार्थ्यांनो, 12 ने सरळ गुणाकार करूया. 12 पंचे 60चा 0, हातच्या आले 6, 12 दुने 24, 24 अधिक 6 30 म्हणजे 300. या दोघांचा गुणाकार आलेला आहे 300. आता पुन्हा याला कितीने गुणाचे विद्यार्थ्यांनो, 2.5 ने गुणिले 2.5. याचा गुणाकार करत असताना बघा दशांश चिन्ह असल्यामुळे एक एक अंकाने करूया. 5 0 0, 5 0 0, 5 त्रिक 15, 1 0 वाढवूया. बे 0 0, बे 0 0, बे त्रिक 6. बेरीज करून घेऊया. 0 0 5 आणि 7. किती अंकानंतर दशांश चिन्ह पाहिजे विद्यार्थ्यांनो, एका अंकानंतर, म्हणजे या ठिकाणी दशांश चिन्ह येईल. म्हणजे आलेलं उत्तर आहे 750. 750. आता हे घनफळ असल्यामुळे विद्यार्थ्यांनी याला आपण काय म्हणणार, आणि हे जे लांबी रुंदी होती मीटर मध्ये होतं त्यामुळे आपण याला म्हणणार घन मीटर. घन मीटर 750 घन मीटर. 750 घन मीटर म्हणजे 750 क्युबिक मीटर. घनलाच क्यूब असं म्हटल्या जाते. आणि हे उत्तर बघा विद्यार्थ्यांनो पर्याय क्रमांक डी या ठिकाणी आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 4, अरुणने 60 एकांक घन ज्या घनाची एक कडा ही 1 सेंटीमीटरची आहे असे घन वापरून एक घनाकृती तयार केली. या घनाकृतीचे घनफळ किती असेल? विद्यार्थ्यांना 2010 मध्ये विचारलेला प्रश्न आहे आणि याच्याकरता आपल्याला अधिक विचार न करता बघा काय म्हटलंय, त्या घनाची एक बाजू ही 1 सेंटीमीटरची आहे. प्रत्येक घनाची एक बाजू ही 1 सेंटीमीटरची आहे. असा तो जो चौरसाकृती घन असेल त्या घनाला जोडून ते 60 घन एकत्र जोडून त्याच्यापासून जी घनाकृती तयार केलेली आहे ती सुद्धा घन आकाराची आहे. म्हणजे त्याचे सर्व पृष्ठभाग हे चौरसाकृती आहेत. मग त्याचं आपण जर घनफळ काढलं लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची तर ते सर्व एकूण मिळून आपल्याला ते 60 एकक असल्यामुळे आपल्याला 60 घन सेंटीमीटर एवढंच त्याचं घनफळ येणार आहे. याच्याकरता आपल्याला कुठलीही क्रिया न करता आपण याचं उत्तर तोंडी सुद्धा सांगू शकतो. आणि हे जे उत्तर आहे विद्यार्थ्यांनो 60 घन सेंटीमीटर हे पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजे हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 5, 2.85 घनमीटर तेल असलेल्या टाकीमधून 300 मिलीलिटर क्षमतेच्या किती बाटल्या भरता येतील? या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपल्याकडे जे तेल दिलेलं आहे हे एकूण तेल किती आहे आणि
त्यानंतर काय करायचं आहे, त्या तेलामधून आपल्याला 300 मिलीलिटर क्षमतेच्या बाटल्या भरायच्या आहेत. अशा प्रकारचा प्रश्न सोडवत असताना आपल्याला सुरुवातीला हे जे तेल दिलंय विद्यार्थ्यांनो, हे तेल मिलीलिटर मध्ये याला रूपांतरित करून घ्यावं लागेल. एकूण तेल किती मिलीलिटर आहे हे एकदा माहीत झालं की मग भागिले आपण काय करूया, 300 करूया. तर एक लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, आपल्याला महत्वाच्या मुद्द्यामध्ये पण सांगितलंय की 1 घन मीटर बरोबर 1000 लिटर. हे सर्वांनी लक्षात घ्या. 1 घन मीटर म्हणजेच 1000 लिटर. तर 2.85 घन मीटर बरोबर किती होईल मग? तर याच्याकरता बघा विद्यार्थ्यांनो, 2.85 ला आपल्याला काय करावं लागणार आहे, 1000 ने गुणावं लागणार आहे, म्हणजे तेवढे लिटर होईल. मग आपण बघा या विद्यार्थ्यांनो, आता याला जर 1000 ने गुणलं म्हणजे 2.85 गुणिले 1000 जर केलं तर हा गुणाकार करत असताना बघा विद्यार्थ्यांनो, आपण काय करतो, इथं हे जो दशांश चिन्ह आहे याला 1000 ने गुणलं तर दशांश चिन्ह काय होणार विद्यार्थ्यांनो, 3 घर उजवीकडे सरकेल. 3 घर उजवीकडे सरकेल, कारण 3 शून्य असल्यामुळे 3 घर तो उजवीकडे सरकेल, या बाजूला सरकेल. म्हणजे बघा 2, 8, 5, 0 एक घर इथं निर्माण करावं लागेल आणि त्याच्यानंतर तो येणार. म्हणजे एकूण बघा आपल्याकडे लिटर जे दूध आहे ते असणार आहे 2850 लिटर दूध आहे. एवढे लिटर दूध आहे. आता याचे हे लिटर मध्ये रूपांतरित केलं विद्यार्थ्यांनो सुरुवातीला आपण. आता याचे आपण काय करूया, पुन्हा मिलीलिटर करून घेऊया. मिलीलिटर करण्याकरता सर्वांना माहित आहे 1 लिटर बरोबर 1000 मिलीलिटर. 1000 मिलीलिटर. 1 लिटर बरोबर 1000 मिलीलिटर. मग 2850 लिटरचे मिलीलिटर करण्याकरता याला 1000 ने गुणावं लागेल. मग बघा विद्यार्थ्यांनो, याला 1000 ने जर गुणलं तर काय होणार आहे, 2850 एके 2850, 2850 एके 2850 आणि त्याच्यावर किती शून्य विद्यार्थ्यांनो, 3 शून्य, 1 2 3. आता बघा आपल्याला एकूण मिलीलिटर दूध मिळालेलं आहे. आपल्याकडे एकूण एकक दशक शतक हजार दशहजार लक्ष दशलक्ष म्हणजे 28,50,000 मिलीलिटर एवढं दूध मिळालेलं आहे. आता एवढ्या मिलीलिटर दुधाला आपण काय करणार विद्यार्थ्यांनो, 300 या मिलीलिटर क्षमतेची आपली बॉटल जी आहे त्या बॉटलची क्षमता किती होती, 300 मिलीलिटर. त्यामुळे आपण काय करणार, 300 मिलीलिटर या संख्येने या क्षमतेने याला भाग देऊया. सोपं आहे बघा. 1 2 तर 1 2 असे शून्य आपण कमी केले. आता सोडवूया बघा. तर 3 1 3 3 9 27 इथं 1 उरले विद्यार्थ्यांनो. 1 वर जर 5 ठेवला तर 15 होतात आणि म्हणून 3 5 15 3 5 15. त्याच्यानंतर हा 1 शून्य आणि हे 2 शून्य उरलेत विद्यार्थ्यांनो. म्हणजे इथं शून्यचा आणि इथे 1 शून्याचा भाग देईल म्हणजे 2 शून्य त्याच्यावर वाढतील म्हणजे 9500. आपल्याला एकूण किती बाटल्या लागतील तर 9500 एवढ्या बाटल्या लागतील. आणि 9500 हे जे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी या ठिकाणी आलेलं आहे. या ठिकाणी हे जे मी कापलेलं आहे विद्यार्थ्यांनो, तुम्ही याला असं पण करू शकता की 28,500 भागिले 3 अशा प्रकारे बाजूला पण भागाकार करू शकता. हा भागाकार केल्यानंतर सुद्धा उत्तर तुमचं 9500 एवढंच येणार आहे. प्रश्न क्रमांक 6. एका चौरसाचे क्षेत्रफळ 100 चौरस मीटर आहे तर त्याची परिमिती किती आहे. विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी आपल्याला एका चौरसाचं क्षेत्रफळ दिलेलं आहे आणि त्या माहितीच्या आधारे आपल्याला परिमिती काढायची आहे. आता तुम्हाला सर्वांना याची कल्पना असेल की चौरसाचं क्षेत्रफळ काढण्याचं जे सूत्र आहे ते आहे बाजू गुणिले बाजू म्हणजेच बाजूचा वर्ग. बाजू गुणिले बाजू म्हणजेच बाजूचा वर्ग. हे चौरसाचं काय क्षेत्रफळ आहे. म्हणजेच या चौरसाचा आपल्या उदाहरणामध्ये जो चौरस दिलेला आहे त्या चौरसाच्या बाजूंचा 2 बाजूंचा गुणाकार बाजूचा वर्ग हा किती आहे, 100 चौरस सेंटीमीटर आहे. 100 चौरस सेंटीमीटर आहे. म्हणजे 100 ही संख्या त्या चौरसाच्या बाजूच्या काय आहे, वर्ग आहे. मग 100 ही संख्या कोणत्या संख्येचा वर्ग आहे. आपण सर्वांनी वर्ग आणि वर्गमूळ माहित आहे आपल्या सर्वांना. वर्ग आणि वर्गमूळ मध्ये आपण शिकलो आहे की 100 ही संख्या 10चा वर्ग आहे. 10चा वर्ग बरोबर काय होत असते, 100 होत असते. म्हणजेच त्या चौरसाची बाजू किती आहे विद्यार्थ्यांनो, 10 सेंटीमीटर. 10 चौरस मीटर आहे विद्यार्थ्यांनो. इथे सेमी नाही पाहिजे, 100 चौरस मीटर आहे बघा. तर 10 मीटर आहे. त्या चौरसाची एक बाजू किती आहे, 10 मीटर आहे. मग आता चौरसाची आपल्याला एक बाजू माहिती झाली, उरलेल्या बाजू सुद्धा ह्या 10 मीटरच्याच
आहेत. त्यामुळे या चौरसाची परिमिती सूत्र सुद्धा आपण माहिती सर्वांना. चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू म्हणजेच 4 गुणिले 10 बरोबर 40 मीटर ही होणार आहे या चौरसाची परिमिती. तर बघा विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी आपल्याला क्षेत्रफळ दिलं होतं. त्या क्षेत्रफळाच्या आधारे आपण काय केलं, सुरुवातीला त्या चौरसाची एक बाजू काढून घेतली आणि चौरसाची एक बाजू काढल्यानंतर आपण त्या चौरसाची परिमिती काढलेली आहे. 40 हे जे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए या ठिकाणी आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 7, पुढील आकृतीमध्ये जाजमाची परिमिती किती? या ठिकाणी बघा विद्यार्थ्यांनो, एका आकृतीच्या स्वरूपामध्ये आपल्याला एक जाजम दिलेला आहे आणि याची परिमिती आपल्याला काढायची आहे. लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो की आकृती कुठल्याही प्रकारची असो, त्रिकोण असो, चौकोन असो, षटकोन असो की कुठल्याही प्रकारची आकृती असो, त्या आकृतीची जर आपल्याला परिमिती काढायची आहे, परिमिती काढणे म्हणजे दिलेल्या आकृतीच्या सर्व बाजूच्या लांबीची बेरीज. मग या ठिकाणी आपल्याला ही जी आकृती दिलेली, या आकृतीच्या सर्व बाजू, ही बाजू असेल, ह्या सगळ्या बाजूंच्या लांबीची आपण काय करून घेऊया, बेरीज करून घेऊया. तर आपल्या माहितीसाठी बघा इथे विद्यार्थ्यांनो, इथपर्यंतची जी लांबी आहे ही या रेषेची 2 मीटर आहे, इकडे 1 मीटर आहे, म्हणजे एकूण जर लांबी असेल विद्यार्थ्यांनो याची किती आहे, 3 मीटर आहे. बघा एकूण लांबी किती झाली, 3 मीटर. नंतर ही अशी इथपर्यंत 3 मीटर आहे आणि खालून बघा इथे जर बघितलं आपण ही पूर्ण 5 मीटर आहे. म्हणजे याचा अर्थ बघा इथपर्यंत जर 3 असेल तर ही उरलेली किती आहे विद्यार्थ्यांनो, 2 मीटर आहे. त्यानंतर इथपर्यंत ही सुद्धा 2 मीटर आहे. तर अशा प्रकारे आता आपण काय करूया विद्यार्थ्यांनो, सरळ सरळ आता आपण मोजून घेऊया. बघा 2 मीटर अधिक 3 मीटर आणि विद्यार्थ्यांनो पूर्ण एकूण 3 मीटर, 3 अधिक 5 8, 8 अधिक 1 9, 9 अधिक 2 11, 11 अधिक 2 13 आणि 13 अधिक 3 16 मीटर. म्हणजे सर्व बाजूच्या लांबीची बेरीज होणार आहे 16 मीटर आणि 16 मीटर हे उत्तर विद्यार्थ्यांनो पर्याय क्रमांक ए या ठिकाणी आलेलं आहे. हे जे आहे 16 मीटरचा म्हणजे चौरस मीटर दिलेलं विद्यार्थ्यांनो. आपल्याला परिमिती चौरस मीटरमध्ये सांगायचं नसते, क्षेत्रफळ हे आपण चौरस मीटरमध्ये सांगत असतो. या ठिकाणी आपल्याला फक्त परिमिती म्हटलेली आहे त्यामुळे आपण ते मीटरमध्येच सांगणार. 16 मीटर पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 8, पुढील आकृतीत दाखवलेल्या आयताकार घनाकृतीचे घनफळ किती आहे? विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आपल्याला हे आयताकार घनाकृती दिलेली आहे, म्हणजेच या आकाराचा जर आपण नीट विचार केला तर हे काय आहे, एक इष्टिका चिती दिलेली आहे आणि इष्टिका चितीची आपल्याला लांबी दिलेली आहे, रुंदी दिलेली आहे आणि उंची सुद्धा दिलेली आहे आणि या आधारे आपल्याला या आकृतीचं घनफळ काढायचं आहे. आणि इष्टिका चितीचे घनफळ काढण्याचं सूत्र अतिशय सोपं आहे विद्यार्थ्यांनो. इष्टिका चितीचे घनफळ किंवा विद्यार्थ्यांनो आयताकृती घनाकृतीचे जरी म्हटलं तरी तेच सूत्र असणार आहे. इष्टिका चिती असो, आयताकृती घनाकृती असो, त्याचं क्षेत्रफळ काढण्याचं, त्याचं घनफळ काढण्याचं सूत्र हेच असणार आहे. ते असणार आहे म्हणजे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. आता आपल्या उदाहरणामध्ये आपल्याला लांबी पण दिलेली आहे, रुंदी पण दिलेली आहे आणि उंची पण दिलेली आहे, म्हणजे आपलं उत्तर काढणे आपल्याला अगदी सोपं आहे. बघा मग आपण ठेवूया 5 सेंटीमीटर गुणिले 3 सेंटीमीटर गुणिले 2 सेंटीमीटर बरोबर. बघा 5 त्रिक 15 आणि 15 दुने 30, 30 घन सेंटीमीटर, 30 घन सेंटीमीटर. उत्तरामध्ये या प्रकारे सुद्धा राहू शकते किंवा विद्यार्थ्यांना या प्रकारे सुद्धा राहू शकते. बघा सेमी आणि त्याचा घन अशा प्रकारे सुद्धा आपला उत्तरामध्ये पर्याय राहू शकतो. हे दोन्ही पर्याय बरोबर आहेत. त्याच प्रकारे या ठिकाणी बघा विद्यार्थ्यांनो कधी कधी क्यूब हा शब्द राहतो. क्यूब, क्यूब सेमी, 30 क्यूब सेमी, 30 क्यूब सेमी अशा पण पर्यायामध्ये उत्तरामध्ये राहू शकते. हे सुद्धा अगदी बरोबर आहे. आणि हे उत्तर बघा घन सेमी, इथं घ सेमी आले बघा विद्यार्थ्यांनो, घ सेमी म्हणजे घन सेमी. तर हे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी या ठिकाणी आलेलं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 9, सोबतच्या आकृतीचे क्षेत्रफळ आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आपल्याला ही जी आकृती दिलेली आहे आकृतीचे क्षेत्रफळ काढायचं आहे. 2018 मध्ये म्हणजे आताच 1-2 वर्षापूर्वी झालेल्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे आणि अतिशय साधारण ज्याला आपण थोडासा काठिण्य पातळी म्हणू ते याकरता की आपल्या महत्वाच्या मुद्द्यामध्ये आपण विद्यार्थ्यांना त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं सूत्र सांगितलं नाहीये. त्यामुळे हे थोडंसं महत्वाचं आहे, तुम्ही सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्या. बघा विद्यार्थ्यांना आपल्याला या आकृतीचं क्षेत्रफळ काढायचं आहे. सुरुवातीला बघा या ठिकाणी एक चौरस आकृती आहे बघा
आतमध्ये चौरस आकृती आहे. त्यानंतर इकडे एक काटकोन त्रिकोण आणि या बाजूला काटकोन त्रिकोण आहे. मग आपण काय करूया विद्यार्थ्यांनो, या तीनही आकृतीचे क्षेत्रफळ काढून घेऊया आणि तीनही आकृतीच्या क्षेत्रफळाची बेरीज करून आपण आपलं उत्तर काढू शकतो. सुरुवातीला बघा चौरसाचं क्षेत्रफळ आणि त्याचं सूत्र तुम्हाला माहित आहे, बाजू गुणिले बाजू. बाजू गुणिले बाजू आपलं सूत्र आहे. चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणिले बाजू म्हणजेच बाजूचा वर्ग. तर या ठिकाणी चौरसाची बाजू बघा विद्यार्थ्यांनो, हा जो आतमध्ये चौरस दिला याची बाजू किती आहे 12 सेंटीमीटर, म्हणजे 12 गुणिले 12 बरोबर 12 किंवा 12चा वर्ग आहे 144 चौरस सेंटीमीटर. तर हे झालं बघा विद्यार्थ्यांनो 144 सेंटीमीटर चौरस सेंटीमीटर हे झालं या चौरसाचं क्षेत्रफळ. आता आपण काय करूया विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी असलेला हा त्रिकोण किंवा हा त्रिकोण कुठलाही तरी एक त्रिकोण घेऊया आणि त्याचं आपण काय करूया क्षेत्रफळ काढून घेऊया. तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र बघा विद्यार्थ्यांनो, त्रिकोणाचे क्षेत्रफळ हा सूत्र लक्षात ठेवा, 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. आता या ठिकाणी पाया म्हणजे काय विद्यार्थ्यांनो बघा, तर हा जर आपण त्रिकोण घेतला तर याची ही जी बाजू आहे या बाजूला आपण काय म्हणतो विद्यार्थ्यांनो पाया म्हणतो आणि या बाजूला ही जी बाजू या बाजूला आपण उंची म्हणत असतो. या त्रिकोणाचा विचार केला असता बघा विद्यार्थ्यांनो, हा जो आहे ही बाजू आहे, ही बाजू असणार आहे या त्रिकोणाचा पाया आणि ही बाजू असणार आहे या त्रिकोणाची उंची. ठीक आहे. तर मग आता आपण काय करूया विद्यार्थ्यांनो बघा, हा जो पाया आहे या बाजूची लांबी किती आहे 4 सेंटीमीटर. मग आपण किंमत ठेवूया बघा 1/2 गुणिले पाया म्हणजेच ही जी बाजू असणार आहे 4 सेंटीमीटर 4 गुणिले आणि उंची या चौरसाची ही बाजू 12 आहे, ही 12 आहे आणि ही सुद्धा 12च असणार, म्हणजे उंची असणार आहे 12 सेंटीमीटर. अशा प्रकारे आपल्या किमती मिळालेल्या आहेत. मग आता आपण सोडवूया बघा विद्यार्थ्यांनो. पहिल्यांदा आपण या दोघांचा गुणाकार करून घेऊया, 1/2 गुणिले 4. आता 4च्या छेदस्थानी इथं कुठलाही अंक बघा, आपण अपूर्णांकाचा गुणाकार करत असताना इथं काय करत असतो विद्यार्थ्यांनो, याच्या खाली एक आपण गृहीत धरावा लागत असतो. मग आता हा गुणाकार करूया. हा गुणाकार करत असताना अंशाचा गुणाकार अंशासोबत छेदाचा गुणाकार छेदासोबत आपण करणार आहोत. त्यापूर्वी असं तिरप्यामध्ये काही कमी होते का आपण ते सुरुवातीला करत असतो बघा नेहमी. तर बे 1 बे आणि बे 2 4. त्यामुळे काय मिळालं बघा विद्यार्थ्यांनो, बे 1 बे आणि छेद 1 म्हणजेच 2. याचा छेद 1 म्हणजेच काय विद्यार्थ्यांनो, इथं छेद आपण नाही लिहिलं तरी चालते, म्हणजे उत्तर मिळाले आहे 2. या दोघांचा गुणाकार आहे 2. आता काय उरलं विद्यार्थ्यांनो बघा, 2 गुणिले 12. याचं उत्तर आता गुणिले 12 म्हणजे 2 गुणिले 12 तर 12 दुने 24 12 दुने 24 24 चौरस सेंटीमीटर 24 चौरस सेंटीमीटर हे असणार आहे या एका त्रिकोणाचं क्षेत्रफळ 24 चौरस सेंटीमीटर. तर बघा विद्यार्थ्यांनो, याची 24 आहे आणि याची सुद्धा याचा पाया सुद्धा सारखाच आहे आणि उंची सुद्धा सारखी, म्हणजे याचं सुद्धा क्षेत्रफळ किती येणार आहे 24 चौरस सेंटीमीटर एवढंच येणार आहे. मग आता आपण काय करूया, तीनही क्षेत्रफळाची बेरीज करून घेऊया विद्यार्थ्यांनो. पहिला चौरसाचं क्षेत्रफळ किती होतं 144 अधिक त्रिकोणाचं क्षेत्रफळ विद्यार्थ्यांनो 24, पुन्हा आणखी एका त्रिकोणाचं क्षेत्रफळ होतं 24. या तिघांची बेरीज जर केली बघा, 4 4 4 4 4 12 12 चे 2 हातचा 1 1 अधिक 4 5 5 अधिक 4 9 आणि हा 1 म्हणजे 192 चौरस सेंटीमीटर हे झालं या दिलेल्या आकृतीचं क्षेत्रफळ. आणि 192 चौरस सेंटीमीटर हे उत्तर हे पर्याय क्रमांक सी या ठिकाणी आलेलं आहे. तर अशा प्रकारे आज आपण स्वाध्याय 15.2 या घटकाचा अभ्यास केलेला आहे. आशा करतो की तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्कीच मदत करणारा ठरेल. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा आणि हो माझ्या चॅनलला सर्वांनी कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.